गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज आपण पाहणार आहोत मित्रांनो श्री गुरुचरित्र यातला 14वा अध्यायाचं महत्त्व आणि पठन. संकटाचे हित शत्रूचे व अडचणीचे निवारण होऊन अभिवृद्धी व मनोकामनापूर्तीसाठी अत्यंत प्रभावी अशी दत्त उपासना. श्री गुरुचरित्र अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा विनावी सिद्धसी कौतुका प्रश्न करी अतिवेशिका एकचित्ते परियसा. जय जय जोगीश्वर सिद्धमूर्ती ज्ञानसागरला पुढील कदा विस्तरण ज्ञान होय आम्हासी असी उदार वित्याच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरुकृपेसी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तरावे आम्हांप्रती ऐकुनी शिष्याचे वचन संतोषी सिद्ध आपण. गुरुचरित्र कामधेनू सांगत झाला विस्तरोणी एक शिष्य शिरोमणी भिक्षा केली त्याचे भवनी. तयावरी संतोषिनी प्रसन्न झाला परियसा गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण झाले द्विजवर. पूजा केली विचित्र म्हणून आनंदी परियसा तया सायंदेव दुजासी श्री गुरु बोलती संतोषी. भक्त व्हावे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी. ऐकून श्री गुरुचे वचन सायंदेवानं मन करून माथा चरणी ठेवून नमित झाला पुन्हा पुन्हा. जय 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 सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतार अविद्यामाय दिससी नरू वेद अगचरू तुझा महिमा विश्वव्यापक तुझी वसी ब्रह्मा विष्णू योम केशी धरिले स्वरूप तू मानवासी. भक्तजन तारावया तव महिमा वर्णवैशी शक्ती कैची आम्हासी मागण एक तुम्हासी. कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी अहे सौख्य पुत्रपुत्री अंती द्यावी सद्गती. येशी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणा वचने सेवा करीतो द्वारी येवणे महाक्रूरासे तो प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासे घात करीतो जो बहुमसी. याची कारणे आम्हासी बोलावी तसे परियसा. जाताम तयाजवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमची म्हणून मरण कैच्या आम्हासी. संतोषिनी श्री गुरुमूर्ती अभय देती तयाप्रती विप्रमस्तकी हस्त ठेविती चिंता न करी म्हणून या. भय सांडून तॉप जावे कुर येवणाती भेटावे संतोषी प्रिय भावे पुनरपी पाठवी लामांप्रती जो वरी परत तू येसी असो आम्ही भरवसी तू आलिया संतोषी. जा मग येथून या निज भक्त आमचा तुझी होसी परंपरी वंशवंशी अखिला विष्णू तू भावसी. वडे संतती तुझी बहुते तुझे वंश परपरी सुखी नांदते पुत्रपुत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शेतावर नांदायला येसावर लादून निगे सायंदेव ब्राह्मणे जेथे होता तो येऊन गेल्या तुरी त्याजवळी कालंत कैम देखावण्या दृष्ट परियसा. ब्राह्मणा ते पाता कैसा ज्वालारूपा होता झाला बिनमुखी होऊन गुरुहत गेला येऊन कोपत विप्र झाला भय चकित मरी श्री गुरुधातचे कोपाल्या बेसी केवी स्पर्श अग्निसी श्री गुरुकृपासी जयसी काय करेला न दृष्ट गरुडाच्या पिलेसी सर्पा कैसा डंसी तसे त्या ब्राह्मणाचे असं कृपा श्री गुरुची काम एखादी सिंहाचं ऐराबत केवी ग्रासी श्री गुरुकृपा जासी कले कण्याचे भय नाही ज्याचे हृदय गुरु स्मरण भय गजे त्या दारुण काळमृत्यू न बाधे जाणं अपमृत्यू काय करील ज्यासी नाही मृत्यूचे भय तसे येवण करेल काय श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे भय नाही तया याचे परी तो येवण गृहिणीला भ्रमे करून दुर्निद्रा लागताम जाणं शरीर स्मरण नाही त्याचे हृदय जाळण होई त्याची जागृत आणि परियसी प्राणांत काय बेथेची कष्ट तसे त्यावेळी स्मरण असे काय म्हणे शस्त्र मारतो काही छेदन काढतो अवयव पायी विप्र एक आपणासी स्मरण झाली त्यावेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तुमची माझा तुंते पाचारेल येथे कवणे जावे परत उन्ही वस्त्रभूषण देवण निरोप देता त्यावेळी संतोषन दुजर आला ग्रामी सतुर गंगातीरी जाय लवकर श्री गुरुचे दर्शन असे देखुणे श्री गुरुचे नमन करी भाविसे सूत्र करी भाविसे सांगे वृत्तांत अध्यांत संतोषन श्री गुरुमूर्ती तया दुजा आश्वासते दक्षिण दिशे सावंत स्नान तीर्थ यात्रेसी. ऐकून श्री गुरुचे वचन विनावतेचे कर जोडून विसंबे आवताम तुमचे चरण आपण येणं समागमी तुमचे चरणा विना देखारवण चकित क्षण एका संसार सागर तारका तुझी देवा कृपा सिंधू उदारा सागरासी गंगा आली भूमीची तसा आम्ही स्वामी आम्हाशी दर्शन उदर फुल्या भक्तवसरी तुझी ख्याती आमाम साडणे काही देते सवीची उनिचिती म्हणून चरण लागला येणे परी श्री गुरुसी विनय विप्र भावेचे संतोषिने विनयचे श्री गुरु म्हणते त्यावेळी कारण असे आमामदाने तीर्थ असे ते दक्षिणे पुनरुपी तुम्हाम दर्शन धरे संवत्सरे पंचदशी आम्ही तुमचे ग्रामसमीपत वास करू निचित्र कलत्र पुत्रष्ट भ्रात तुम्ही आंबाम भेटावे न करी चिंता मासाम सुखे सकळ अष्ट गेले दुःखे म्हणून असे ठेवी मस्तकी भाकत येते त्यावेळी असे बरी सांगून श्री गुरु निघाले तेथून जेथे असे आरोग्य भावने वैजनाथ माग क्षेत्र ते समस्त शिष्या समंत श्री गुरु आले तिथे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपी नामधारक विनयसे सिद्धाचे कारण काय गुप्त असे होते व शिष्य बहुसी त्याचे कुठे ठेवले गंगाधरचा नंदन सांगे गुरुक्षेत्रवदन सिद्धमणी विस्तारून सांगे नामधारकासी पुढील कथेचा विस्तार सांगतचे परंपरा मना करून एकाग्र एका श्रुती सकाळी वास सरस तेरी सायंदेव साचारी त्या गुरुती निर्धारे वस्त्रभूषण दिले गुरुचरित्र अमृत सायंदेव व्याख्यान इथं येवण भय रक्ष थोर भाग्य तयाचे. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नूरसेर सत्य पाख्यान दृष्टवना शासन नामोच दशोद्या श्री गुरुदत्तात्रेय अर्पित वस्तू ओवी सख्या 51. श्री गुरुदत्तात्रेय अर्पित मस्तू. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुदेव दत्त समर्थ महाराज की जय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भक्तांनो. श्री स्वामी समर्थ.